नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TETची पेपर 1ची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत की जी परीक्षा 23 नोव्हेंबर 2025ला झालेली आहे. बघूया पहिलं उदाहरण त्यातलं. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? आता इथं एका संख्येची एक संख्या मानली आपण x, तिची 3 पट म्हणजे गुणिले 3 ते पुढे लिहायचे 3x अधिक 6 यांची बेरीज दिली म्हणून अधिक 6 किती आहे 15च्या चौपटी इतकी, बरोबर 15 गुणिले 4 15च्या 4 पट. मग 3x अधिक 6 15 चौक 60, 3x बरोबर 60. हा 6 इकडे त्यांना वजा होणारे आहे तर धन आहे, वजा 6. 3x बरोबर 60मधनं 6 गेले 54. आता आपण 3ने इकडं भाग दिला तर x बरोबर 54 भागिले 3, 3 1 3 18 3 54, x बरोबर 18. परंतु आपल्याला काय विचारलं आहे त्या संख्येची निमपट, म्हणजे ती संख्या आलेली 18, तिची निमपट म्हणजे किती येणार 18 भागिले 2 म्हणजे निमपट येणार 9. निमपट बरोबर 18/2, 2ने आपण भाग दिला 2 9 18. पुढचं गणित. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? तर या ठिकाणी याचं जे कन्व्हर्जन आहे ते सरळ याप्रमाणे लिहा. मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. आता जे नाही त्याची लिहायची गरज नाही. आणि डाव्या बाजूला डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर. मग त्या रकान्यात फक्त लिहायचं आहे 5.25 किलोमीटर. 5.25 किलोमीटर आहे म्हणजे 5 2 5 0 5250. आणि त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, म्हणजे आता आपल्याला हे 9.5 हेक्टर वजा करावे लागतील. मग हेक्टरपासून सुरुवात करायचं आहे. हेक्टो इथं 9 9.5 म्हणजे 950 0 आणि यांची करायची आहे वजाबाकी, कारण यापैकी हे पूर्ण झालं. शिल्लक राहिलेलं आपल्याला काढायचं आहे 0. 5तनं 5 गेले 0, 12मधनं 9 गेले 3, हातचा 1, 5मधनं 1 गेले 4, 4300 मीटर. पर्याय क्रमांक 3. म्हणजे याप्रमाणे कुठलंही कन्व्हर्जनचं तुम्हाला उदाहरण आलं तर हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं तर सहज तुम्हाला हे सोडवता येतं आहे. पुढचं गणित. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता? 7:45 म्हणजे 7:45 वाजता सुरू झाला आणि 2:30 वाजता संपला आहे, म्हणजे हे 91. आता बघा 2:30 म्हणजे 2:30. आता यातनं आपल्याला हे वजा करायचे, हे वजा होत नाही म्हणून 24 ताशी लिहायचं आहे. 24 तासीमध्ये किती येतात ते 14, म्हणजे 12, 12 नंतर 1 म्हणजे 13 आणि 2 म्हणजे 14 30. त्यातनं 7:45 म्हणजे 7:45 वजा करायचे. आता इथं ही नेहमीप्रमाणे वजाबाकी करायची नाही. 10तनं 5 गेले तर इथं कारण 60 मिनिटांचा 1 तास होतो. आता 30मधनं 45 वजा होत नाही म्हणून इकडून 1 तास घ्यायचा आहे, म्हणजे इथं किती तास होतील? इथं 13 आणि 1 तास म्हणजे 30 मिनिट, मग 60 मिनटं. 60 आणि 30 हे झाले 90. इथं 90 लिहायचे.
याप्रमाणे वजाबाकी करायची. नेहमी जे आपण दशमान पद्धतीची वजाबाकी करतो तशी वजाबाकी करायची नाही. 1 तास आपण इकडं एक कमी केला. 1 तास म्हणजे 60 मिनटं आणि हे 30 मिनटं 90 मिनटं. मग 90मधनं 45 गेले 45 आणि 13मधनं 7 गेले 6. तर 6 वाजून 45 मिनटं. आता पर्याय बघा काय दिले त्याप्रमाणे फक्त आपल्याला 6:45. 6:45 म्हणजे 6:45 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचं गणित 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील. म्हणजे इथं भागाकार करायचा आहे. 36,060 मणी आहेत. भागिले 12. 12 त्रिक 36. 6मधनं 6 गेले 0. 3मधनं 3 गेले 0. वरून घेतला 0. आता इथं शून्याला भाग जात नाही म्हणून 0 द्यायचा आहे आधी. नंतर इथं 6 घेतले. 6ला सुद्धा भाग जात नाही. नाही तर बरेचसे विद्यार्थी लगेच पुढचं 0 घेतात आणि डायरेक्ट भाग देतात. तर तसं करायचं नाही. इथं 0 आणि मग पुढचा 0 घेतला आणि 12 पंचे 60. याप्रमाणे भागाकार करायचा आहे. तर किती माळी तयार होतात. जो भागाकार आलेला आहे तो म्हणजे 3005 माळी तयार होतात. जास्तीत जास्त 3005 पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील. म्हणजे इथं एका पुस्तकाचे 7 भाग केलेले आहेत. त्याच्या पानांचे 7 भाग केले. 7 पैकी 5 वाचलेत आणि 5 भाग वाचल्यानंतर 56 पानं शिल्लक राहिली आहेत. तर त्या पुस्तकाची एकूण पानं विचारली आपल्याला. म्हणजे एकूण भाग केले 7, त्यापैकी वाचले 5, शिल्लक भाग किती राहिले 2 भाग. मग आता 2 भाग म्हणजे 56 पाने. मग 1 भाग ह्याचं निम्म केलं, ह्याचं पण निम्म करा किंवा 2ने यांना भाग द्या. म्हणजे किती झाले 28 पाने. 28 दुणे 56. 1 भाग म्हणजे 56 पाने. आता आपल्याला एकूण पानं विचारली आहेत. मग एकूण भाग किती आहेत 7 म्हणजे 28 गुणिले 7. 7 8 56. आजचे आले 5. 7 दुणे 14. 14 आणि 5 19 म्हणजे 196. 196 पानं त्या पुस्तकाला आहेत. 196. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण आलं तर एकूण भाग किती आहेत, त्यापैकी किती वाचले किंवा कशा प्रकारचं उदाहरण आहे त्याप्रमाणे तुम्ही सहज सोडवू शकता. पुढचं उदाहरण 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल. 4.5 मीटर कापड आहे, 2 शर्ट शिवतात. चार 4.5 भागिले 2. बेक बे, बेदुणे 4 पॉईंट पुन्हा बेदुणे 4. 5मधनं 4 गेले 1 उरला, 0 घेतला. 2 पंचे 10 म्हणजे 1 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागतं आहे 2.25 मीटर. तर किती शर्ट शिवायचे आहेत 15. मग 2.25 गुणिले 15. 15 पाचा 75. हातच्या आले 7. 15 दुणे 30 आणि 7 37. हातचा आले 3. 15 दुणे 30 आणि 3 33. पॉईंट नंतर 2 संख्या 1 2 1 2 म्हणजे 33.75 मीटर कापड लागणार आहे.
पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण, ओ केंद्र असलेले वर्तुळ कोन ADBच्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. A आणि B या बिंदूमध्ये ADB याच्या ज्या बाजू आहेत ते A आणि B मध्ये स्पर्श करतात. तर जर मापकोन ADB हा कोन 68 अंश दिलेला आहे. तर मापकोन AOB हा कोन आपल्याला विचारलेला आहे. अशा प्रकारचं उदाहरण अगदी सोपं असतं. इथं या स्पर्शिका आहेत, कारण ह्या इथं बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करतायत आणि OA आणि OB ह्या त्रिज्या या स्पर्शिकांना लंब असतात, म्हणजे इथं काटकोन तयार होतो. मग हा चौकोन तयार झाला. चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 अंश असते. आता या दोन कोनांची बेरीज जी झाली 90 आणि 90 180 झाली. तर या दोन कोनांची बेरीज 180. फक्त 180मधनं वजा करा. तुम्हाला दिलेला कोन जो आहे हा दिला असेल तर 180मधनं वजा करा, हा दिला असेल तर 180मधनं वजा करा. तुम्हाला विचारलेल्या कोनाचं माप मिळतं. 10मधनं 8 गेले 2, हातचा 1, 6 आणि 1 7, 8मधनं 7 गेले 1, 112 अंश. 112 अंश पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित, काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 रुपये मिळते. मजुरांची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल? आता बघा, इथं मजूर नंतर दिवस, मजुरी आणि इथं आपण एका दिवसाची मजुरी काढूया. एका दिवसाची मजुरी. आता मजूर दिलेले नाहीत आपल्याला, आपण ते एक्स मानले. तर 10 दिवसांची मजुरी 19,200 आहे. तर यांची एका दिवसाची मजुरी किती येणार? 19,200 भागिले 10, म्हणजे हा शून्य गेला तर 1,920. 1,920 रुपये मजुरी आहे. आता पुढं काय सांगितलं आहे की मजुरांची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होते. मग मजुरांची संख्या इथं 3ने कमी केली म्हणजे आपण इथे 3 वजा केले तर 5 दिवसांची मजुरी 6,000. मग इथे सुद्धा एका दिवसाची मजुरी 6,000 भागिले 5. 5 1 5 म्हणजे 12 पंचे 60, म्हणजे 1,200 रुपये. एका दिवसाची मजुरी 1,200 रुपये झाली. मग आता इथं जर एक्स मजूर होते त्यावेळेस एका दिवसाची मजुरी होती 1,920. मजूर कमी केले 3ने, 1 वजा 3 झाले, त्यावेळेस 1,200. मग आता यांचा फरक घ्या. 0, 2मधनं 0 गेले 2, 9मधनं 2 गेले 7, एकातनं 1 गेला 0. म्हणजे इथं 3 जे मजूर कमी केले त्यांची मजुरी किती आता इथं 720 आहे. मग 720 भागिले 3. 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 चौक 12, 0. म्हणजे एका दिवसाची मजुरी किती झाली? 240 रुपये. पर्याय क्रमांक 4. पुढचे गणित, 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम,
60 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 24 किलोग्रॅम आणि 30 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे. आता ही इथं प्रत्येकाचं वजन वेगवेगळं आहे, परंतु आपल्याला समान भरायचं आहे. समान वाटप म्हणजे भागाकार हे लक्षात घ्या. पण तो भागाकार करण्यासाठी आपल्याला एकूण किती तांदूळ आहे त्यासाठी यांची बेरीज करावी लागेल. पंचेचाळीस, 60, 50, 24 आणि 31. 45, 50, 60, 45, 60, 50, 24 आणि 31 यांची बेरीज करायची. 5 आणि 4 9 आणि 1 10चा 1, 6 आणि 4 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20, 20 आणि 1 21, 210. आता 210ला 1 2 3 4 5 5 पिशव्या आहेत. 5 पिशव्यांमध्ये आपल्याला समान भरायचं आहे. मग 5ने 210ला भाग द्या. 5 चोक 20. एकातनं 0 गेला 1 0 0, 5 दुणे 10 म्हणजे 42 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण घेऊया. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? केंद्रीय कोनाचं माप. आता हे वर्तुळ हा केंद्रबिंदू आणि केंद्रबिंदूशी तयार झालेला कोन जो असतो तो केंद्रीय कोन, म्हणजे हा केंद्रीय कोन आहे. याचं माप आहे 125 अंश. तर हा जो कंस आहे या कंसाचं मापसुद्धा केंद्रीय कोना एवढंच असतं. म्हणजे समजा इथं आपण AB नाव दिलं तर AXB कंसाचं माप हे 125 अंश आहे. केंद्रीय कोना एवढंच माप असतं. तर संगत विशाल कंसाचे म्हणजे उरलेला जो हा भाग आहे हा विशाल कंस, या विशाल कंसाचं माप किती? मग त्यासाठी विशाल कंसाचं माप काढण्यासाठी आता वर्तुळाचं अंशात्मक माप जे आहे ते 360 अंश असतं. त्यातनं फक्त केंद्रीय कोनाचं माप म्हणजेच या कंसाचं माप आपण वजा करतो, म्हणजे इथे 125 अंश. अशा प्रकारचं कुठलंही गणित आलं तर फक्त केंद्रीय कोनाचं माप तुम्ही 360मधनं वजा करा, म्हणजे तुम्हाला विशाल कंसाचं माप मिळतं. किंवा विशाल कंस दिला असेल तर संगत लघु कंसाचं माप मिळतं. 10मधनं 5 गेले 5, हातचा 1, 2 आणि 1 3, 6मधनं 3 गेले 3 आणि 3मधनं 1 गेले 2, 235 अंश. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचं गणित. खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूंची संख्या व पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर इथं आपण शिरोबिंदू आणि पृष्ठे. चिती म्हणजे त्याचा वरचा भाग आणि खालचा भाग समान असतो. आता शिरोबिंदूंची संख्या विचारली म्हणजे याचा खालचा भागसुद्धा हा पंचकोनीच आहे. मग शिरोबिंदू किती झाले? 1 2 3 4 5 म्हणजे वरचे 5 तसेच खालचे 5 म्हणजे हा जो आहे तो इथे याप्रमाणे असा असतो. तर वरचे 5 आणि खालचे 5 म्हणजे शिरोबिंदू झाले 10. आणि पृष्ठ 1 2 3. आता प्रत्येक जी कडा आहे त्याच्यावरती पृष्ठ असतं. म्हणजे इथं हे 1 2 3 कडा याच्यावरती हे 3 पृष्ठ झाले. इथं ह्या 2 कडा आहेत त्याच्यावरती खाली 2 पृष्ठ येणार, म्हणजे हे 3 आणि 2 5. हा वरचा 1 6 आणि खालचा 1 7. पण आपल्याला विचारलेलं काय आहे की शिरोबिंदूंची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर इथं 10 आहे, इथं 7 आहे, म्हणजे कितीने जास्त आहे? शिरोबिंदूंची संख्या 3ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं गणित. खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती
9.6 सेमी आहे. तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? आता ह्या एका चौरसाची परिमिती 9.6 सेमी आहे. आता परिमिती म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज किंवा त्याचं सूत्र आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आता आपल्याला बाजू काढायची आहे. चौरसाची बाजू. चौरसाची बाजू काढण्यासाठी परिमितीला 4ने भागा. 9.6 भागिले 4. इथं आपण भाग दिला. आता 4 1 4, 4 2 8 पॉईंट. नावामध्ये 8 गेले 1 उरला. 4 चौक 6 घेतले 16 झाले. 4 चौक 16. म्हणजे बाजू किती आलेली आहे? या प्रत्येक चौरसाची प्रत्येक बाजू ही 2.4 सेमी आहे. आता संपूर्ण आकृतीची परिमिती विचारली, म्हणजे ह्या सगळ्या आकृतीची. आता इथं पूर्ण, कारण इथं अर्ध्या अर्ध्या याच्यावरती जोडलेलं आहे, म्हणजे आपण आता पूर्ण बाजू घेऊया आधी. पूर्ण बाजू किती आहेत? आता हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. पूर्ण बाजू आहेत 13. आता ह्या अर्ध्या अर्ध्या बाजू किती आहेत बघा? 1 2 3 4 5 आणि 6. अर्ध्या बाजू बरोबर 6. आता अर्ध्या बाजू 6 झाल्या म्हणजे त्या पूर्ण किती झाल्या? 3 होतील, कारण भागिले 2. मग 13 आणि 6 म्हणजे पूर्ण बाजू एकूण किती झाल्या? 16 झाल्या. पूर्ण बाजू 16 झाल्या. मग एका बाजूची जी लांबी आहे ती 2.4 सेमी आहे. तर 16 बाजूंची लांबी काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग 2.4 गुणिले 16. 16 चौक 64, हातच्या आले 6, 16 दुणे 32 आणि 6 38. पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे 38.4. पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचं उदाहरण. 8,000 रुपये 8,400 रकमेत 200 रुपये व 500 रुपये किमतीच्या समान नोटा आहेत. तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? म्हणजे 200च्या जेवढ्या आहेत तेवढ्याच 500च्या आहेत. मग ती संख्या आपण x मानूया. आता 200च्या जेवढ्या नोटा आहेत त्याला गुणिले x म्हणजे तेवढी रक्कम येणार. कारण 10च्या 2 नोटा, 10 दुणे 20 रुपये. 10च्या 5 नोटा, 10 गुणिले 5, 10 5 50. म्हणजे या ठिकाणी 200 गुणिले x अधिक 500 गुणिले x बरोबर एकूण रुपये दिलेले आहेत 8,400. 200 आणि 500 700x बरोबर 8,400. x बरोबर 8,400 भागिले हे 700. 2 शून्य गेले, 7 1 7 आणि 7 दुणे 14. म्हणजे x बरोबर 12. आणि x काय मानलेला आहेत आपण? नोटांची संख्या मानलेली आहे. x ही नोटांची संख्या ती किती आलेली आहे? 12. पण आता ही 200च्या 12 नोटा आणि 500च्या 12 नोटा. आपल्याला एकूण नोटांची संख्या विचारली आहे. ही x म्हणजे फक्त एका प्रकारच्या नोटेची संख्या आलेली आहे. म्हणून इथं 12सुद्धा आहे पर्यायांमध्ये. पण त्या रकमेत एकूण नोटा किती? तर एकूण नोटा 24 आहेत. 200च्या 12 आणि 500च्या 12, कारण त्यांची संख्या समान आहे. पुढचं गणित. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? आता हे खड्डे जरी घनाकृती असले तरी आपल्याला फक्त त्या उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आणि जागा आहे 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद. ही जागा आहे 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद.
ह्याच्यामध्ये 4 खड्डे खोदलेले आहेत. त्या प्रत्येक खड्ड्याची बाजू आहे 1.5 मीटर. दीड मीटर म्हणजे 1.5 मीटर. आता इथं आधी आपल्याला ह्या आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल, म्हणजेच जागेचे क्षेत्रफळ. जागेचे क्षेत्रफळ बरोबर 12 गुणिले 9 आणि जागा आयताकृती आहे म्हणून लांबी गुणिले रुंदी 12 गुणिले 9 बरोबर 108 चौरस मीटर. आणि ह्या एका खड्ड्याचे क्षेत्रफळ आणि हे चौरसाकृती आहे कारण प्रत्येक बाजू याची इथं जर आयताकृती दाखवलं गेलं असलं तरी हे 1.5 मीटर प्रत्येकाची प्रत्येक बाजू आहे प्रत्येक खड्ड्याची. म्हणजे इथं एका खड्ड्याचे क्षेत्रफळ बरोबर 1.5 गुणिले 1.5 यांचा गुणाकार केला आपण तर 15 15 225 आणि 2 नंतर पॉईंट म्हणजे 2.25 चौरस मीटर. आता हे एका खड्ड्याचं झालं. मग 4 खड्ड्यांसाठी काय करावं लागेल आपल्याला 2.25 गुणिले 4. 4 पंचे 20 हा 4 2 4 दुणे 8 आणि 2 10 चा 1 4 दुणे 8 आणि 1 9 म्हणजे 9 आलेला आहे. 9 चौरस मीटर. ह्या जागेचं एकूण आहे 108 आणि वजा 9 कारण या खड्ड्यांचं एकूण क्षेत्रफळ आहे 9 चौरस मीटर. मग 108 मधनं आपण 9 वजा करूया. 8तनं 9 गेले 9 हाचा 1 10तनं 1 गेला 9 हाचा 1 0 म्हणजे 99 चौरस मीटर. 99 चौरस मीटर हे उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ आहे. पुढचं गणित घेऊया. 150 सेमी लांब 120 सेमी रुंद 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी ₹50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल. आता इथं हे सेमी आहे, मापं जी दिली ती पेटीची ती सेमीत दिलेली आपल्याला आणि दर जो आहे तो चौरस मीटरला दिलेला आहे. म्हणजे हे आपल्याला मीटरमध्ये करून घ्यावं लागेल. आता ही पेटी जी आहे ती इष्टिकाचिती आकाराची आहे म्हणजे याचं आपल्याला एकूण पृष्ठफळ काढावं लागेल. म्हणून पेटीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L. आता इथं 150 सेमी जे आहे 150 सेमी नंतर 120 आणि 90 120 सेमी आणि 90 सेमी. आता सेंटीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये करण्यासाठी 100ने भागावं लागेल. याला जर आपण 100ने भागलं तर हा 1 0 जाणार आहे म्हणजे इथं 150 भागिले 100 हा 0 गेला म्हणजे 1.5. याचंसुद्धा किती येणार आहे मग 1.2 आणि हे किती येणार 0.9. ह्या किमती आपल्याला घ्याव्या लागतील. म्हणून 1.5 गुणिले 1.2 अधिक 1.2 गुणिले 0.9 अधिक 0.9 गुणिले 1.5
यात फक्त आपण किमती ठेवलेल्या आहेत. यांचा गुणाकार केला तर 15 गुणिले 12 1.8 अधिक 12 म्हणजे 1.08 अधिक 15 135 म्हणजे 1.35. यांची बेरीज करताना 1.8 पॉईंट खाली पॉईंट द्या 1.08 आणि 1.35. आठ आणि 5 13 हातच्याला 1. 8 आणि 4 12 हातच्याला 1. 1 2 3 4 4.23. तर ह्यांची बेरीज झालेली आहे 4.23 गुणिले 2. 2ने गुणा 2 त्रिक 6 2 दुणे 4 आणि 2 चौक 8 म्हणजे 8.46. आता दर दिलेला आहे. आता हे 8.46 किंवा 4/6 चौरस मीटर आलेलं आहे आणि दर आहे 50 रुपये चौरस मीटर. मग 8.46 गुणिले 50 बरोबर हा गुणाकार केला तर तो येतो आहे गुणाकार 423 रुपये. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? आता सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोन संख्यांमध्ये फक्त सामायिक विभाजक एकच संख्या असते त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. तर 165ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो, 92ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो ते जर आपण शोधलं तर त्यानुसार आपल्याला सहमूळ संख्यांची जोडी आणि नसलेली जोडी आपल्याला शोधता येते. सहमूळ संख्या नसलेली जोडी शोधण्यासाठी आपल्याला या संख्यांचे विभाजक शोधावे लागतील. विभाजक म्हणजे ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला विभाजक म्हणतात. आता इथं 165चे विभाजक लिहिताना 1ने भाग दिला 165, नंतर 3ने भाग दिला 55 कारण 3 15 पुन्हा 3 15 अशा प्रकारे लिहित जायचं. इकडून लिहायचं आहे आणि इकडून लिहायचं आहे. 5 त्रिक 15 1 उरला 5 त्रिक 15 याप्रमाणेचे 1 3 5 11 15 33 55 आणि 165. 92चे 2ने भाग जातो आहे. आता 1ने तर जातोच, 2ने भाग जातो आहे, 4ने भाग जातो आहे 23 आणि 46 92. आता यातले सामायिक विभाजक आपल्याला शोधायचे. आता सामायिक विभाजक हा एक आहे, पुढचे कुठलेच नाही आहेत. तसेच 140चे आपण शोधले तर 1 2 म्हणजे 1 140, 2 70, नंतर 4 35, 5 28 याप्रमाणे. नंतर 177चे 1 3 59 177 याचे सामायिक विभाजक 1, बाकी कुठले नाही आहेत. 308 1 2 4 7 11 14 22 28 44 77 154 आणि 295चे 1 5 59 295 याचे सामायिक विभाजक शोधले आपण. एकच आहे. 207चे 1 3 9 23 69 207 आणि 195चे 1 3 5 1 13 15 39 65 195. आता याचं 1 आहे, नंतर 3 पण आहे. मग सहमूळ संख्या नसलेली जोडी म्हणजे आता सहमूळ कुणाला म्हणायचं की ज्यांच्यामध्ये फक्त एकच संख्या सामायिक विभाजक आहे त्यांना सहमूळ म्हणतात. आता इथं 2 विभाजक झाले, 1 आला आणि 3 म्हणजे ही जी जोडी आहे ही सहमूळ जोडी नाही, सहमूळ संख्यांची नसलेली जोडी आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 4 207 आणि 195. एका गावाचे 4 दिवसांचे कमाल व किमान तापमान दर्शवले आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
इथं कमाल आणि किमान तापमानाचा आपल्याला जोड स्तंभालेख दिलेला आहे. सोमवार ते गुरुवार म्हणजे 4 दिवसांचा. वाय अक्षावरती तापमान आहे अंश सेल्सिअसमध्ये 5, 10, 15, 20 म्हणजे 5चा फरक आहे इथं. आणि हा जो स्तंभ आहे हा कमाल तापमानाचा आहे आणि हा किमान तापमानाचा आहे. याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेत, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे. म्हणजे हे कमाल आणि हे किमान यातला हा जो फरक आहे हा इथं 10 आहे, इथं 5 आहे, इथं 10 आहे, इथं 15 आहे. म्हणजे इथं जास्त फरक आहे आणि आपल्याला फरकच विचारलेला आहे. म्हणून कोणत्या दिवशी आहे, गुरुवारी. म्हणून याचं उत्तर आहे गुरुवार. 4 दिवसांच्या किमान तापमानांची बेरीज व कमाल तापमानांची बेरीज यातील फरक. आता ह्या कमाल तापमानांची बेरीज करून त्यातनं किमान तापमानांची बेरीज करून ती वजा करायची आहे. त्यापेक्षा जर आता इथं हे कमाल आणि हे किमान यातला फरक किती आहे, 10, यातला 5, इथं 10 आणि इथं 15. या फरकांची बेरीज केली तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळते. 10 आणि 5 15, 15 आणि 15 30 आणि 10 40. म्हणजे ह्याची बेरीज करा चौघांची, पुन्हा या चौघांची बेरीज करा आणि त्यांची वजाबाकी करा. यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला परीक्षेमध्ये वेळ फार महत्त्वाची असते. म्हणून तुम्ही ही सोपी ट्रिक वापरू शकता की इथं फरक जो आहे त्यांची फक्त बेरीज करा. नंतर पुढचं गणित आहे. 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल. तर 11:15 म्हणजे 11 वाजून 15 मिनिटं. यासाठी 30 गुणिले तास किती आहेत, 11 गुणिले 11 वजा 11/2 आणि जे मिनिटं आहेत 11:15 म्हणजे 15 मिनटं, 11 वाजून 15 मिनटं म्हणून गुणिले 15. 30 गुणिले 11 330 वजा 11 गुणिले 15 165/2. याचा भागाकार केला आपण, 2ने भाग दिला तर 2 16, 2 4, 1 उरला पॉईंट घेतला, 2 10 म्हणजे 82.5. 330.0 कारण हा दशांश अपूर्णांक आहे, वजाबाकी करताना ते 0 घ्यावा लागेल. 82.5 वजाबाकी केली, 10मधनं 5 गेले 5, हातचा 1, 2 आणि 1 3, 10मधनं 3 गेले 7, हातचा 1, 8 आणि 1 9, 13मधनं 9 गेले 4, हातचा 1, 3मधनं 1 गेले 2, 247.5. आता घड्याळ जे आहे ते वर्तुळाकृती असतं आणि त्याचं अंशात्मक माप हे 360 अंश आहे. म्हणून 360मधनं हे 247 वजा करा. 360.0 वजा 247.5. मग 10तनं 5 गेले 5, हातचा 1, 7 आणि 1 8, 10तनं 8 गेले 2, हातचा 1, 4 आणि 1 5, 6मधनं 5 गेले 1, 3मधनं 2 गेले 1, 112.5 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचं गणित घेऊया. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती. आता 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे समजा हा 1 2 3 4 5 ह्या त्रिकोणी संख्या आहेत असं आपण गृहीत धरूया. ही पहिली आहे म्हणजे आपल्याला 1 2 3 4 चौथी काढायची आहे. तर त्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे. ही जी त्रिकोणी संख्या दिली आहे हिचा पाया काढा आधी. याचा पाया काढण्यासाठी 3 गुणिले 2 बरोबर 6. 6मधनं मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो, तर 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 होतो. तर 9 वजा होत नाही म्हणून 2चा वर्ग 4 वजा होतो आहे. म्हणजे यातनं कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो, 4 वजा होतात. म्हणजे हा 2चा वर्ग आहे म्हणून याचा पाया आला 2. म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे, 2 आहे. आता 2मध्ये जी संख्या तुम्हाला काढायची आहे तितकी मिळवायची आहेत. म्हणजे 3 नंतर 5वी विचारली तर 5 मिळवा. इथं 3 ही पहिली आहे आणि तुम्हाला तिथून पुढची 5वी संख्या काढायची म्हणजे 5व्या क्रमांकावर येणारी म्हणजे ही चौथी संख्या झाली. म्हणजे इथं अधिक 4, 4 आणि 2 6. आता म्हणजे पाया 6 आहे. मग 6 पुढची संख्या काढण्याची 6 गुणिले त्याच्या पुढची संख्या 7/2 करा. 2 1 2, 2 त्रिक 6, 7 त्रिक 21 ही आली त्रिकोणी संख्या. पण आपल्याला विचारलेला आहे त्या संख्येचा वर्ग आणि याचा वर्ग येतो
41. याप्रमाणे उदाहरण सोडवायचं आहे. फक्त 3 नंतर की 3 पहिली आणि तिथून पुढची कोणती संख्या तेवढी फक्त इथं संख्या मिळवताना काळजी घ्या, म्हणजे आपल्याला उत्तर लगेच मिळते. सगळ्या त्रिकोणी संख्या पाठ करायची गरज नाही. पुढचं गणित 8 2 0 7. हे आपण 110 111. 8 2 0 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरक किती? आता इथं अंक आहेत 4, आपल्याला पाहिजे 5 अंकी. मग मोठ्यात मोठी संख्या काढताना जी मोठी संख्या आहे म्हणजे मोठा जो अंक आहे तोच 2 वेळा वापरा. 8 8 नंतर 7 2 आणि 0. 5 अंकी संख्या 1 2 3 4 5 आणि लहानात लहान 5 अंकी संख्या. म्हणजे आता आपण पहिल्यांदा 0 घेतली तर ती 5 अंकी संख्या होणार नाही, म्हणून यातली लहान 0 सोडून लहान संख्या जी आहे ती आधी घ्या. नंतर 0 2 वेळा आणि नंतर मग पुढची 7 आणि 8. इथे चढत्या क्रमाने मांडायचे, इथं उतरत्या क्रमाने मांडायचे आणि यांची वजाबाकी. 10मधनं 8 गेले 2, हातचा 1. 7 आणि 1 8, 12मधनं 8 गेले 4, हातचा 1. 7मधनं 1 गेले 6. इथं हातचा घ्यायची गरज नाही. 8 आणि 8मधनं 2 गेले 6. 68,642. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचं 112. नमिताने गृहउद्योगासाठी दशादशे 7.1/2 म्हणजे 7.5 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? म्हणजे आता इथे बँकेला परत करताना 1,50,000 द्यावेच लागणार आहे आणि याच्यावरचं व्याज. आता हे व्याज काढताना हे मुद्दल आहे 1,50,000. 1,50,000 मुद्दल गुणिले 8 आणि 7.1/2. 7.1/2 हे पूर्ण शुद्ध पूर्णांक करून घ्या. 7 दुणे 14 आणि 1 15. म्हणजे आपण 2ने 7ला गुणलं, 2 7 14 आणि 1 15/2. 15/2. आता इथं गुणिले 15/2 भागिले 100. हे 2 शून्य गेले म्हणजे इथं 1,500 गुणिले 8 गुणिले 15/2. आता 2ने 8ला भाग जातो आहे. 2 1 2, 2 चौक 8. मग 1500 गुणिले 15 चौक 60. आता यांचा गुणाकार. हे 3 शून्य आपण आधी दिले 1 2 3 आणि 15 सक 90 म्हणजे 90,000 रुपये व्याज येणार आहे. व्याज बरोबर 90,000 आणि रक्कम किती परत करावी लागेल तर मुद्दल आणि व्याज 90,000. 0 0 0 0 9 5 14 हातचा 1 2 म्हणजे 2,40,000 रुपये परत करावे लागतील. पर्याय क्रमांक 1. पुढचं गणित. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण आणि हिंदीत
90पैकी 63 गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात शेकडा गुण अधिक मिळाले. आता इथे आपण हे गुण लिहून घेऊया. मराठीमध्ये किती मिळालेत? 30पैकी 24. आणि आपल्याला शेकडा काढायचे आहेत म्हणून गुणिले 100. हा शून्य गेला. 3 1 3, 3 8 24 आणि 10 8 80. 80% गुण मराठीत मिळाले आहेत. नंतर गणितामध्ये 50पैकी 38 गुण मिळालेले आहेत. 50पैकी 38. केव्हाही तुम्हाला शेकडा काढायचा असेल तर गुणिले 100 करायचं आहे. 50 1 50, 50 दुणे 100 आणि 38 दुणे 76. पुढचा विषय आहे विज्ञान. विज्ञानात 70पैकी 63 गुण मिळालेत. गुणिले 100. हा शून्य गेला. 7 1 7, 7 9 63 आणि 10 9 90. आणि हिंदीचं काढायची गरज नाही कारण हिंदीमध्ये 90पैकी 63 मिळालेत. इथे 70पैकी 63 आहेत. 90पैकी 63 म्हणजे निश्चितच याचं पर्सेंटेज कमी येणार आहे. म्हणून विज्ञानामध्ये जास्त शेकडा गुण मिळालेले आहेत. म्हणून गणित, मराठी, हिंदी, विज्ञान पर्याय क्रमांक 4. 114वे गणित. सोनालीने 50 डझन केळी ₹60 डझन दराने खरेदी केली व ₹550 शेकडा दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल. आता खरेदी करताना डझनाने खरेदी केले आणि विकताना मात्र शेकड्याने विकलेले आहेत. म्हणजे 100 केळ्यांची किंमत ₹550. मग आता इथं खरेदी किंमत 50 गुणिले 60. 6 पंचे 30 आणि 2 शून्य म्हणजे 3000 रुपये खरेदी किंमत आहे. आता शेकड्याने विकलेत आणि किती घेतले? 50 डझन केळं घेतलेत. मग 1 डझन म्हणजे 12 म्हणून 50 गुणिले 12. 12 पंचे 60. 600 केळी आहेत. म्हणजे 100 जे आहेत ते शेकडा 6 शेकडा आहेत. मग आता इथं 550 रुपये शेकड्याने विकलेत. मग 550 गुणिले 6. 6 शून्य 0. 6 पंचे 30. हा 4 3. 6 पंचे 30 आणि 3 33. ही झाली विक्री किंमत. आता विक्री किंमत आहे 3300. खरेदी किंमत आहे 3000. मग खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झालेला आहे. आणि किती रुपये झाला आहे? 300 रुपये. 300 रुपये नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोनांच्या किती जोड्या मिळतील? ह्या 2 समांतर रेषा आहेत आणि ही छेदिका आहे. तर संगत कोनांच्या जोड्या म्हणजे ही आणि हे 1 2 3 4 आणि 4 म्हणजे एकूण 4 जोड्या मिळतील. पर्याय क्रमांक 4. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता ही AB जीवा आहे. O वर्तुळ केंद्र आहे.
वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे 2 भाग करतो. आणि आपल्याला वर्तुळातील जीवा 16 सेमी, जीवा 16 सेमी लांबीची आहे. ए बी बरोबर 16. आणि हा जो बिंदू आहे, समजा आपण याला एम नाव दिलं, तर ए एम आणि एम बी हे समान 2 भाग होतात. वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे समान 2 भाग करतो. म्हणजे हा प्रत्येक भाग 8-8 सेमीचा झालेला आहे. आणि वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर, म्हणजे हे अंतर दिलेलं आहे 6, ही जीवा त्रिज्या जीवेला किंवा हा लंब जीवेला लंब असतो. म्हणजे वर्तुळ केंद्रातून टाकलेला जो ओयम आहे हा ए बीला लंब आहे, म्हणजे ते काटकोन तयार होतो. काटकोन म्हणजे पायथागोरस. मग हे एक बाजू 6 आहे, एक बाजू 8 आहे. आपल्याला ओ बी काढायची आहे, तर ओ बी 10. हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे त्रिकूट जर माहिती असतील, पाठ असतील, तर आपण लगेच याचं उत्तर अगदी तोंडीसुद्धा काढू शकतो. पण आता जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. काटकोनासमोरचा कर्ण असतो म्हणून हा ओ बीचा वर्ग, पाया जो आहे तो एम बी, आणि उंची आहे ती ओ एमचा वर्ग. आता एम बी 8, 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग बरोबर ओ बीचा वर्ग. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36 बरोबर ओ बी वर्ग. 64 आणि 36 100, 100 बरोबर ओ बी वर्ग. दोघांचं वर्गमूळ काढलं तर 10, 10 बरोबर ओ बी. म्हणजे ओ बी किती आहे 10, आणि ओ बी म्हणजेच काय आहे त्रिज्या आहे. आता हे एवढं आपल्याला सोडवायची गरज नाही. जर त्रिकूट पाठ असतील तर 6, 8, 10 म्हणजे आपण लगेच याचं उत्तर काही सेकंदात काढू शकतो. पर्याय क्रमांक 3 आहे. आता इथं 117 वर्गमुळात 800 वजा 175 गुणिले 0.58 अधिक 0.06 गुणिले 1024 आणि भागिले वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 256. आता वर्गमुळात 800 मधून 175 वजा केले तर यांची वजाबाकी येते 625. 10 मधनं 5 गेले 5, हाचा 1, 7 आणि 1 8, 10 8 गेले 2, हाचा 1, 1 आणि 1 2, 8 मधनं 2 गेले 6, 625. नंतर गुणिले 0.58 आणि 0.06 म्हणजे 8 आणि 6 14, 64 यांची बेरीज केली तर ती 0.64. आता ही बेरीज कशी होते, जर बेरीज आणि वजाबाकी करताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 0.06. 8 आणि 6 14, हाचा 1, 5 आणि 1 6.0, 0.64 गुणिले 1024चं वर्गमूळ आहे 32, आणि 32चा वर्ग 1024 येतो. 100चं वर्गमूळ 10 आणि 256चं वर्गमूळ 16. आता याचा आपण 625, हा 25चा वर्ग आहे म्हणून 625चं वर्गमूळ 25 गुणिले 64 हा 8चा वर्ग आहे, मग 0.64 आहे म्हणजे इथं 0.8. 8चा वर्ग 64 म्हणून याचं वर्गमूळ 8
पॉईंटनंतर 2 संख्या आहेत, 2/2 करा कारण वर्गमूळ काढतो आहे आपण, म्हणजे 1 म्हणजे 1 नंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे 0.8 गुणिले 32 भागिले 10 गुणिले 16. आता 16 1 16, 16 दुणे 32, 5 दुणे 10 आणि 5 5 25 आणि हा 2 गेला, 2 गेला. आता इथं शिल्लक राहिलं बघा, फक्त 5 गुणिले 0.8 राहिला आहे. 5 गुणिले 0.8, 8 पंचे 40 आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे, म्हणजे इथे 1 नंतर पॉईंट दिला म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 4. पर्याय क्रमांक 1. पुढचं गणित. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 रुपये आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील? आता इथं आपण ताटांना एक्स मानू आणि वाट्यांना वाय मानू. ताटं आणि वाट्यात शब्द लिहिण्याच्याऐवजी आपण एक्स आणि वाय मानून घेऊया. मग आता इथं 5 ताटं आहेत म्हणजे 5 एक्स आणि 10 वाट्या आहेत म्हणून 10 वाय बरोबर 1000. (118) 5 एक्स अधिक 10 वाय बरोबर 1000. पुढचं काय तयार होतं आहे बघा. 2 ताटे. आता इथं ताटांना काय मानलं आहे आपण? एक्स म्हणून 2 एक्स आणि वाट्यांना वाय म्हणून 8 वाय. 2 एक्स अधिक 8 वाय बरोबर 560. 2 एक्स अधिक 8 वाय बरोबर 260. आता इथं ह्या संख्या मोठ्या आहेत, जर आपण भाग जात असेल तर भाग देऊन टाकू. इथं 5ने भाग जातो आहे प्रत्येकाला. मग 5ने 5 एक्सला भागलं, 5 5 गेला एक्स. 5ने 10ला भागलं, 5 दुणे 10 म्हणजे अधिक 2 वाय. आणि 5ने 1000ला भागलं तर 5 दुणे 10 आणि हे 2 शून्य म्हणजे 200. ह्याला आपण काय केलं आहे? 5ने भागलेला आहे म्हणजे संख्या कमी झाल्या. आता इथं पण 2ने भाग जातो आहे. 2ने 2 एक्सला भागलं म्हणजे हा 2 2 गेला म्हणजे एक्स अधिक 2 चौक 8 म्हणजे 4 वाय बरोबर. याला पण आपण 2ने भागलं तर काय येणार आहे? 2 1 2 560 आहे इथं. 2 दुणे 4, 1 उरला, 5मधनं 4 गेले, 2 8 16 आणि 0 280. आता इथं हे एक सामायिक समीकरण सोडवताना सहगुणक कोणाचे समान आहे? एकचे समान. इथं 1 आहे, इथं 1 आहे, एकचे समान आहेत आणि समान चिन्ह आहे म्हणजे यांची वजाबाकी करा. आणि वजाबाकी करताना खालच्या सगळ्या पदांची चिन्ह बदलायची. एक्समधनं एक्स गेला 0, 2मधनं 4 गेले, म्हणजे 4मधनं 2 गेले 2 वाय. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर. 280मधनं 200 गेले 80 आणि मोठी संख्या 280 त्याचं चिन्ह वजा. मग वाय बरोबर 80 ऋण 80 छेद ऋण 2. ऋण कॅन्सल केलं, 2 1 2 2 चौक 8 0 म्हणजे वाय बरोबर 40. आता वायची किंमत कुठल्या पण एका समीकरणात ठेवा. समजा आपण यात ठेवली तर एक्सची किंमत काढायची, आपल्याला वाय मिळालेली आहे. मग एक्स अधिक 2 वाय म्हणजे 2 गुणिले 40, 40 दुणे 80 बरोबर 200. मग एक्स बरोबर 200 वजा 80. मग एक्स बरोबर 200मधनं 80 गेले 120. एक्सची किंमत आलेली आहे 120. म्हणजे या ठिकाणी एक्स काय मानले आपण? ताटं. ताटांची किंमत 120 रुपये आणि वाटीची किंमत
बरोबर 40 रुपये. आता प्रश्न काय विचारला आहे बघा, तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील? ताटाची किंमत 120, याची 40, 40 त्रिक 120 म्हणजे 3 वाट्या मिळतील. किती वाट्या मिळतील? 3 वाट्या. एका ताटाच्या किमतीत 3 वाट्या मिळतील. पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित घेऊया. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? आता याचे आपण विभाजक काढावे लागतील. बहात्तरचे विभाजक 1 72, 2 म्हणजे 72 1 72, 2ने आपण याला भागलं तर काय येणार आहे? 36 येणार आहे. म्हणजे 36 दुणे 72 म्हणजे 2 आपल्याला 2 विभाजक आपल्याला काढता येतात. नंतर 3 24 त्रिक 72 आणि 4 18 चौक 72, नंतर 6 12 72 आणि 8 आणि 9 8 9 72 आणि 96चे विभाजक 1 96, 2 48 दुणे 96, नंतर 3 32 32 त्रिक 96, 4 24 24 चौक 96, नंतर 6 16 96, नंतर 8 आणि 12. आता आपल्याला इथं सामायिक शोधायचे आहेत. म्हणजे बघा आता हे 1 नंतर 2 नंतर 3 4 5 हा 8 8 6 नंतर 12 7 24 8 8 विभाजक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. प्रश्न विचारले आपल्याला किती सामायिक विभाजक आहेत? तर 8 सामायिक विभाजक आहेत. पर्याय क्रमांक 2. शेवटचं गणित. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? मजूर आणि दिवस. 8 मजुरांना 5 दिवस लागतील. आता मजुरांची संख्या 5/4 पट केली म्हणजे आधीचे जे मजूर आहेत त्याचीच 5/4 पट केली. 4 1 4 4 दुणे 8 म्हणजे 5 दुणे 10 मजुरांना किती दिवस लागतील ते मानले आपण x. आता मजूर आणि दिवस हे व्यस्त प्रमाणाचं गणित आहे. म्हणजे इथं गुणाकार करायचा असतो. 8 गुणिले 5 बरोबर 10 गुणिले x. 8 गुणिले 5 हा 10 इकडं गुणिले आहे तो इकडं भागिले घ्या बरोबर x. 5 1 5 5 दुणे 8 सॉरी 5 1 5 5 दुणे 10 आणि 2 1 2 2 चौक 8 म्हणजे किती आले? x बरोबर 4. 4 दिवस कमी लागतील. म्हणजे 4 दिवस लागतील. आधी किती दिवस लागले होते? 5. आता किती दिवस लागतील? 4. आणि आपल्याला विचारलेलं आहे किती पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील. म्हणजे
इथं 5 आणि इथं 4 म्हणजे किती लागतील? 1 दिवस कमी लागेल. पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण सगळ्याच प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचे अगदी स्पष्टीकरणासह व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.